चालू करायचंय. ओके. नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो. आज पराक्रम दिनाच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर काही विचार घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये आज आपण थोरले बाजीराव पेशवे जे होते त्यांनी दिलेला आदर्श आजच्या जीवनाशी कसा निगडीत करू शकतो आणि जे पराक्रम त्यांनी केलेला होता तोच पराक्रम आपण पण त्यांच्याच मार्गावर जाऊन करू शकतो. तर आपल्याला एक मोठं साध्य एक उद्देश दिलेला आहे 2027 पर्यंत विकसित राष्ट्र व्हायचं आहे. त्यासाठी जो बाजीरावांचा माइंडसेट होता तो आपण आता आपल्या मनात आणूयात आणि इनोव्हेशन AI ह्याच्या मार्गाने जगामध्ये आपली संस्कृती पोहोचवूया. नेक्स्ट स्लाइड. बाजीराव पेशवे एक अपराजित योद्धा होते आणि त्यांनी 40 लढायांपैकी एक पण लढाई हरली नाही आणि त्यांची रणनीती वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं नेतृत्व ते 20व्या वर्षापासून त्यांनी पेशवेपद सरकवल्यापासून त्यांनी केलेले होते. आता जर आजच्या युगाचे आणि इतिहासाचे जर आपल्याला मोजमाप करायचं असेल तर त्यांना जे आव्हान होते आणि आजचे आव्हान काय आहे ते आपण समजून घेतले पाहिजे. साम्राज्य विस्तार, परकीय आक्रमणापासून संरक्षण, ओके, आणि त्याच्यासाठी असलेले साधनं होते ते घोडे, तलवारी आणि किल्ले. आजचे आव्हान आहे जागतिक विज्ञान आधारित अर्थव्यवस्था जिंकणे आणि आत्मनिर्भर भारत बनवणे. आणि त्याच्यासाठी आपल्याजवळ आता सध्या अवेलेबल असलेलं मोठं साधन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याचा आपण पुरेपूर वापर करून स्टार्टअप्सच्या पद्धतीने आणि डीप टेकच्या पद्धतीने आपण जग पदाक्रांत करू शकतो. रणांगण बदलले, युद्धाचे स्वरूप बदलले, पण विजयाला लागणारी मानसिकता, माइंडसेट तो आजही बाजीरावांचाच आहे आणि तो आपल्या सर्वांमध्ये आपण मिळवला हवा. आता योद्धा बाजीराव ते आपले आजच्या युगातले उद्योजक आणि येणारे उद्योजक यांच्यासाठी आपण एक आताची अवेलेबिलिटी कंपॅरिझन आपण पाहूया. पूर्वी स्पीडसाठी घोडे वापरले जायचे, आज आपल्याला फास्ट एक्झिक्युशन MVP ने तो स्पीड अचीव करायचा आहे. पूर्वी इंटेलिजन्स वर्कसाठी गुप्तचर यंत्रणा होती, आता आपल्याजवळ डेटा इंटेलिजन्स आहे. पूर्वी युद्धनीती असायची, स्ट्रॅटेजी असायची, आता बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. किल्ले संरक्षणाने आपण आपलं प्रोटेक्शन करायचो ते आता आपण सायबर सुरक्षेने करू शकतो. पूर्वी रसद पुरवण्यासाठी सप्लाय चेनसाठी रसद पुरवठा असायचा, आता आपण ऑपरेशन्स लॉजिस्टिक वरती भर दिला पाहिजे. रिस्क टेकिंगची पूर्वीची जी होती ते आता इनोव्हेशन्सने आपण ती रिस्क टेकिंग मिटिगेट केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या वापरून जी राष्ट्र उभारणीची जी गोष्ट होती ती आता युनिकॉर्न बिल्डिंगने म्हणजे मोठे बिझनेस उभे करून आपण ती अचीव करू शकतो. तसेच पूर्वीचे आणि आताचे जर दूरदृष्टीचे जर कंपॅरिझन केले गेले, बाजीरावांचे ध्येय केवळ मर्यादित प्रदेश जिंकणे नव्हते तर आपली एक संस्कृती जगापर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे महत्त्वाचे ध्येय होते. आजच्या दृष्टीने आपण पण तसंच करू शकतो. थिंक ग्लोबल अँड बिल्ड फ्रॉम इंडिया ह्या दोन गोष्टींवरती आजचे स्टार्टअप राष्ट्रीय उद्योजक आपण बनवू शकतो व उद्योग बनवू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती वेग. वेगाने जर एखादी गोष्ट लोकांसमोर आली तर त्याचा जास्त इम्पॅक्ट असतो. तो जर पूर्वीच्या ह्याच्यात आता पाहिलं तर 1728च्या पालखेड युद्धात अत्यंत वेगवान घोडदळाचा वापर केला गेला होता. शत्रूला थेट भिडण्याऐवजी पुरवठा मार्गावरती नियंत्रण मिळवले होते. आता रॅपिड प्रोटोटायपिंग म्हणजे तुमच्या बिझनेसचं रॅपिड प्रोटोटायपिंगसाठी खूप सारी टूल्स अवेलेबल आहेत. त्याचा योग्य पद्धतीने वापर करून MVP तयार करून प्रतिस्पर्धी विचार करण्यापूर्वी आपले विचार, आपले आयडियाज आपण बाजारात आणू शकतो. बाजीरावांची जी स्ट्रॅटेजी होती ती जर त्या स्ट्रॅटेजीचा जर आपण वेगळा तर एक्सपोनेन्शियल ग्रोथ करू शकतो आणि जर साधारण पारंपरिक व्यवसायाचा विचार केला तर ती एक फ्लॅट लाईन असू शकते. म्हणून बाजीरावांचा माइंडसेट फार महत्त्वाचा आहे. इंटेलिजन्ससाठी पूर्वी गुप्तचर यंत्रणा होती. बाजीरावांचे तंत्र असे होते की शत्रूच्या बारीक आणि बारीक हालचालीवरती आपण ते लक्ष ठेवून असायचे. आता आपण ते मार्केटवरती विशेष करून डेटा अनालिटिक्स, बिझनेस इंटेलिजन्सच्या मार्गाने एक हालचाल आपण मॉनिटर करून त्याचा वापर करू शकतो आणि बाजार व ग्राहकांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा कुठे जर बिझनेस असो का पूर्वीच्या इतिहासातला युद्धाचा कला असो त्याच्यामध्ये नेतृत्व हा मोठा गुण होता. नेतृत्व करताना साथीदारांची व वेगवेगळ्या कल्चरची पण फार गरज असते.
बाजीरावांनी होळकर शिंदे परिवार यांच्यासारखे कर्तबगार सदस्यांना हेरलं आणि त्यांना आपल्या नेतृत्वाच्या याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना स्थान देऊन अढळ विश्वास निर्माण केला. तसंच आपण स्टार्टअप कल्चर, टीम बिल्डिंग आणि हुशार लोकांची फळी उभारून आपले बिझनेस पुढे नेऊ शकतो. नंतर महत्वाचा असतो ते सप्लाय चेन. युद्ध काळात पूर्वीच्या युगामध्ये रसद पुरवणे, रसदीचे व्यवस्थापन फार महत्वाचे असायचे. रसद जर नसली तर सैनिक पुढे युद्ध करताना त्यांना खूप मोठा त्रास व्हायचा. पण आता जर आताच्या युगात पाहिलं तर सप्लाय चेन जी त्याची मॅनेजमेंट आहे ती जर ऑप्टिमाइज करून ERP सिस्टीम्स, नवीन सिस्टीम्स जर आपण वापरल्या तर आपण ग्राहकांपर्यंत योग्य वेळ त्यांना पोहोचू शकतो. नवे पराक्रम, इनोव्हेशन्स. ओके, जड आणि संथ तोफखान्यांवरती अवलंबून राहण्याऐवजी गतिमान घोडदळ आणि गनिमी काव्याचा वापर बाजीरावांनी मागच्या इतिहासात केला होता. तोच आपण डिझाईन थिंकिंग, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, पारंपरिक उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण तो हासिल करू शकतो. विश्वास हा सगळ्यात महत्वाचा इतिहासात पासून शिकणारा गोष्ट आहे आणि तेही आता आपण आपल्या करंटच्या युगामध्ये बिझनेसमध्ये सुद्धा वापरू शकतो. यशस्वी नेतृत्वासाठी सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे प्रजेचा व सहकार्यांचा विश्वास आणि तोच बिझनेससाठी किंवा एंटरप्रेनरसाठी कस्टमर ट्रस्ट हा असतो, ब्रँड रेप्युटेशन असतो. तुम्ही कोणत्याही प्रकारे क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता, व्हॅल्यूजला कॉम्प्रोमाइज न करता तुमच्या ब्रँडचे रेप्युटेशन जपले पाहिजे आणि ब्रँड रेप्युटेशन तयार केले पाहिजे. हा आपल्याला इतिहासापासून, बाजीरावांपासून शिकण्यासाठीचा मोठा धडा आहे की ब्रँड रेप्युटेशन आपण जपलं पाहिजे. सर्वात मोठा धडा, बदललेले तंत्रज्ञान न बदललेले मानव संसाधन. इतिहास असो किंवा आजचा युग असो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक होता तो म्हणजे मानव संसाधन. तेव्हा काय होते, घोडे, तलवार, किल्ले, दूत. आता काय आहे, AI, क्लाउड, रोबोटिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग. पण न बदललेली गोष्ट आहे ती म्हणजे माणूस. त्यावेळेस पण आपलेच एन्सिस्टर्स होते, आता आपण आहोत, सगळेच माणसंच होते. त्यामुळे युद्ध जिंकण्यासाठी सक्षम सैनिक लागायचा. आज उद्योग जिंकण्यासाठी संशोधक, AI आर्किटेक्ट, डेटा वैज्ञानिक आणि नवे पराक्रम करणारा युवक लागत आहे. AI ही केवळ शक्ती आहे, तिचा वापर करणारा, योग्य वापर करणारा माणूस हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. आता जर शेवटच्या टप्प्याकडे बोलताना पराक्रम ते परिवर्तन याच्यासाठी लागणाऱ्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण पाहू. मिशन, एक महत्वाचं मिशन आपल्या सगळ्यांसमोर असलं पाहिजे. दूरदृष्टीता असली पाहिजे, त्याच्यासाठी रणनीती आपण तयार केली पाहिजे. त्याची अंमलबजावणी, त्याच्यात नेतृत्व आणून आणि नवे इनोव्हेशन्स आणून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन स्टार्टअप, नवीन मोठ्या एक्झिस्टिंग कंपन्या यांना आपण राष्ट्र उभारण्यासाठी एकत्रित करून एक मोठे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायला हवे. विकसित भारत 2047, युद्धाची नवी मैदाने. पूर्वी युद्धाची मैदाने वेगळी होती, आता आपल्यासाठी जी आहेत ती आहेत ॲग्रिकल्चर, आरोग्य, संरक्षण, पेटंट्स. आपण सगळ्यात भारतातले कमी पेटंट्स घेणारे आहेत. आपल्याकडे इतकी बुद्धिमत्ता आहे की आपण जास्तीत जास्त पेटंट्स घ्यायला हवे. अंतराळ आणि पर्यावरण या सगळ्यांमध्ये आपण जास्तीत जास्त विकसित भारताच्या दृष्टीने कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. भारताचे भविष्य तुमच्या हातात, ही खरंच स्लाइड खूप छान सांगत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी युद्धभूमी जिंकली. आजच्या उद्योजकाने संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन पराक्रमाच्या बळावरती जागतिक बाजारपेठ जिंकू शकतो आणि त्याने ती जिंकायचा प्रयत्न करायला हवा. थिंक लाईक बाजीराव, build like an entrepreneur and lead India with AI. Thank you.